नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करत केरळमधील 12 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर कारवाई करून सुमारे 19,55,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डिसेंबर 2025 मध्ये वाडीवरे परिसरात स्कॉर्पिओ गाडी अडवून प्रवाशांच्या डोळ्यात मिरची पूड टाकत 4.5 लाखांची लूट करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केला. आरोपींची भाषा आणि हालचालींवरून ते केरळमधील असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी केरळमध्ये जाऊन बाबू व्ही.आर. रमण पिल्ले वयवर्ष 54 एर्नाकुलम आणि आकाश एस्कान श्रीकांत वयवर्ष 18 त्रिसूर यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या चौकशीत टोळी पुन्हा नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं. त्यानंतर सिन्नर तालुक्यात छापा टाकून नियाज मुहम्मद अली, मुहम्मद आदिल, अब्दुल माजिद, अनिल कुमार करुणाकरा कुरूप, सबरीनाथ विनू, आसिफ हमीद, अब्दुल हमीद नासर, शाहरुख PS, शाहजन हान, शिरल बाबू मजीद, अरुण कुमार के आणि सबीश VS संतोष यांना अटक करण्यात आली. 5 जण फरार असून शोध सुरू आहे. टोळीने महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार ताब्यात घेतलं. त्याचं नाव आहे बाबू रमण पिल्ले, चंगमनाडू, एर्नाकुलम, केरळ, आणि आकाश S श्रीकांत, कोडगल्लोर, त्रिसूर, केरळ. हे 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की सध्या त्याच टोळीतले 10 सदस्य हे सिन्नरच्या भागामध्ये एक गाडी लुटण्यासाठी आलेली आहे आणि ती गाडी लुटण्यासाठी त्यांनी सापळा रचलेला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर सिन्नरचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत वामरे, त्यांची पूर्ण टीम, इथले स्थानिक क्राईम ब्रँचची टीम यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जे 10 लोक होते त्या लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतलं. म्हणजे इथले 10 लोक आणि केरळमधून आलेले 2 लोक असे 12 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एवढी मोठी टोळी आतापर्यंत कधी मिळालेली नाही. त्यातले 2 मिळतात, 3 मिळतात, 4 मिळतात, जास्तीत जास्त 12 लोकांना यामध्ये पकडलेलं आहे. या 12 लोकांच्याकडे 3 गाड्या मिळालेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या गाड्या, त्याच्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये त्या 3 गाड्यामध्ये स्प्रे, वेपन आणि इतर सर्व रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या दरोडा टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व मिळाल्या. म्हणून या 12 लोकांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याकडच्या कार होत्या, त्यामध्ये टोयोटा इटियास, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशा 3 वेगवेगळ्या कार त्याच्यामध्ये वापरल्या होत्या. बँकेमध्ये वापरणारे सगळे ATM कार्ड्स आणि इतर किमती मुद्देमाल असा साधारणतः एकूण 19,55,300 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. त्यांचा PCR घेतला गेलेला आहे. कधीपर्यंत 23 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे. आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी वाडीवरीचा गुन्हा केलेला असल्याची कबूल दिलेली आहे. याच्याबरोबरच आणखी काही जिल्ह्यातील आणि राज्याच्या बाहेरमधले सुद्धा गुन्हे हे आत्ताच्या पुढच्या परिस्थितीमध्ये नक्कीच उघडकीस येतील. कारण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत सर्वत्र वापरली जाते आहे आणि यांच्या ज्या मोडस ऑपरेंडी आहे ते अतिशय गुंतागुंतीचे आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत कठीण काम होतं. त्यांची भाषा आणि त्यांचे तात्काळ गायब होण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या. असाच गुन्हा याच्यापूर्वी काही युनिट्समध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2-4 लोक पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. परंतु ही सर्वच्या सर्व लोक पकडणं याच्यापर्यंत आतापर्यंत आणखी काही लोक त्याच्यामध्ये असणार आहे. भविष्यात तपासामध्ये हे नक्कीच निष्पन्न होईल.